नमस्कार दोस्तों, माझ्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। मी अक्षय आणि आपला व्लॉग सुरू कर टायटल का त्याचा सुरू करे मित्र हा प्रॉब्लेम असा माझ्या आधी पण झालेल्या गाडी त्या सॉल्व्ह झाला। तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम, तुम्ही नवीन अशी तुमची गाडी मशीन आहे सेम, तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम आहे। आपण थोडं तुम्ही बघा आणि व्हिडिओला मग समजेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तर भेटत काय सॉल्युशन आहे ते भेटत बोल। आपली गाडी मित्रांनो स्वीट हार्टला आज प्रॉब्लेम सकाळीच झाला। प्रॉब्लेम केल्यानंतर चालू रे गाडी ठेवून जॉबून आले आपलं करता नाही बघा असं चालू झालं गाडी किल चालू की तुम्हाला दाखवतो असा प्रॉब्लेम तुम्ही बघितल्याशी व्हिडिओमध्ये। आता थोडा जास्तीच व्हायला लागला, एवढा नव्हता पहिले, आता असं व्हायला लागले। असं तुमचा प्रॉब्लेम होत असेल गाडीला तर एकही सोल्युशन आहे, एक तर इकडे मीटरच्या इकडे प्रॉब्लेम असेल, दुसरं नाही तर हे आपले नाही तर इकडे। आता दोन माझं पहिले याच्यात झालं मी असंच केलेलं आहे खोलून। आता हे आपले सीट कव्हर खोलायचे, दुसरं काय प्रॉब्लेम असेल तर गॅरेजवाला दाखवायला लागेल। आता दाखवतो पुढे तुम्ही चला। शेवटी फायनल मित्र नवीनवाली बॅटरी लावायला लावली। आता आपली गाडीचं तर खोलून नवीन जुनी बॅटरी काढली, आता नवीनवाली बॅटरी लावणार आहे। थोडं क्लीन करायला लागलं, बाकी मध्ये साफ करायला लागलं, बॅटरीचे वायर सगळी बघू चेक करायला की दुसरं काय प्रॉब्लेम नको बरं यायला म्हणून नवीन आता बॅटरी आपण आता नवीन ठेवली। एमरॉडची आता एमरॉडची टाकली 48 महिने वॉरंटीवाली सांगितली एमरॉडची करणं। प्राईज ही जुलै महिन्याची 2,000 एमरॉड राजा रात्री टाकायला लागले, चेंज झाली 21 साली टाकलेली आहे। आता ही आता नवीनवाली बॅटरी आणि जुनीवाली बॅटरी साईज बघायला की सेम आहे का, सेम आहे। आणि आता टाकतो इन्स्टॉलेशन करतो दाखवा तुम्हाला नवीनवाली बॅटरी। इकडे आपल्या बॅटरी चेंज झाली, फ्लॅशचं सगळं इकडे केलं, फ्लॅश बद्दल फ्लॅश नाही बॅटरी चेंज केली। 21 साली टाकलेली बॅटरी, आता 24 साली चेंज करतो। ऑगस्टमध्ये संपत 26 तारखेला आपण चेंज करतो। रात्रीच्या आता 10 वाजले म्हटलेलं नॉर्मल असे चेक केलं पण ते बघितलं मीटरचं नाही बॅटरी चेंज झाली। इकडे आपले झाली सेल्फ नवीन बॅटरी टाकली, इकडनं आता फिट करू। ट्युनिंग झाली 1 सेल्फ मध्ये RPM मध्ये 14 वॉटचे मॉडिफाय केले। NS 160 आहे ते काय मॉडिफाय केले बघा पूर्ण। क्रॅश गार्ड पासून विंडशील्ड, नकल गार्ड, टॉप बॉक्स काय कोणाची बाजूला मस्त वाटते बघायला, एक नंबर लुक पण मस्त वाटतं। प्रवीण नाव त्याचं काय लुक पण मस्त झाले। LED पण इंडिकेटर आहे त्याच्यावर त्यांनी गिअर पण त्यांनी हे येलो कलर केलं तर दिसते का नाही माहिती चला खाली द्यायला लिफ्टने। आता इकडनं ऑन कर चेंज करूया आपण, इकडनं गाडी चालवतो जरा पुढे। मित्र फायनल झालं सेट। इकडनं आपला नवीन हॉर्न आवाज दाखवतो तुम्हाला। मित्रांनो हा आपला हॉर्न ओरिजिनल होता जो किती 8-9 वर्ष 2015 साली लावले गाडी घेतल्यानंतर आता चेंज फायनली लहानमध्ये होता तो भरपूर मोठा 180 डेसिबल होता, तो 108 का 10 डेसिबलचा। आणि हे आपलं टूल किट जे बजेट सामान भेटतं आणि हा चेंज आपला काही टाईट हे करायचं असेल पाना हे खोलायचं असेल तर 10 नंबरचा क्लॅम्प हे लंकी लागते गोलवाली किंवा कट पॉईंट तुम्ही वापरू शकता। हे खोलण्यासाठी सेट काय नवीन लावायचं असेल तर त्याने तुम्हाला हॉर्न दाखवतो गाडीचा। मी आपल्या ASचे हॉर्न वाजवतो तुम्हाला दाखवतो, इकडनं हॉर्न इकडनं गाडीचा ते खाली दाखवलं आणि हॉर्न हा नवीन वाला लागलाय गाडीसाठी। आणि मित्रांनो हा 2 मिनिटं काम नाही आपण लावलेलं आहे। ह्या वस्तूंनी जे बजाज आपलं सामान टूल किट आहे त्याच्याबरोबर भेटलेले किती वर्षांनी आज यूज झाला त्याच्या हॉर्नचा बघा, की दिसायला फिट झाला थोडा पहिल्यापेक्षा मोठा आहे
लहान होता, त्याची साईज दुसऱ्या कंपनीचा पण परफेक्ट बसला आहे. ओरिजिनल 250 जातो, पण हा दुसऱ्याकडे बघू ट्राय करून फर्स्ट टाईम लावला आहे 2024मध्ये. कसा हॉर्न तर बरा वेग ऐकायला येतो, तुम्हाला दाखवतो हॉर्न बघा. मित्रांनो तुम्ही बघितल्याशी आपल्या गाडीमध्ये फ्लॅशरचा प्रॉब्लेम आहे, पण शेवटी नाही तो फ्लॅशरनं त्या बॅटरीचा इश्यू निघाला. पण मित्र ज्यांचे हे सारे त्यांना ही व्हिडिओ शेअर करू शकता, युजफुल वाटलेले असेल तर. कारण की असा कधी प्रॉब्लेम आहे ज्यांचे सेम असेल त्यांना ही शेअर करून माहीत पडेल की फ्लॅशरचा प्रॉब्लेम आहे की बॅटरी इश्यू आहे. पण फ्लॅशरचा प्रॉब्लेम असेल तर डिस्प्ले जसं कधी हँग झाला, असा पावसाळ्यामध्ये कधी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला अंदाज येईल कधी की फ्लॅशरचा प्रॉब्लेम आहे की बॅटरीचा. तर ते पण चेक करायचं, तुम्ही घरी पण चेक करू. फक्त तुम्हाला दोन्ही सीट खोलायचं, मेन AS असेल त्यांच्या 2015चा मॉडेल त्यांच्यासाठी इझी आहे. फक्त खोलायचं आणि मेन सीट खोलायचं, फक्त 10चा टी-पाना किंवा कटपाना वापरायचा आणि खोलून घ्यायचं. आणि लेफ्ट साईडला पायाकडे तर फ्लॅशची जागा असते ती खोलून करून बघायची. येलो जी फ्लॅशची चिप असते ती खोलून बघायची की काय त्याच्या चेक करून बघायची. त्या तार तुटल्या का तरी नसली तर समजायचं की तुम्हाला बॅटरी इश्यू निघेल. तर लक्षात ठेवा असं कधी. आणि ही व्हिडिओ युजफुल वाटते तर मित्रांना शेअर करा. आणि नवीन असं चॅनल तर सबस्क्राईब करा. असे नवीन कॉन्टेंट टाकतो रायडिंगचे तर तुम्हाला ते पण बघायला भेटेल, तर फॉलो करा. आणि इंस्टाला तर ते पण डिस्क्रिप्शन लिंक भेटेल असेल तर फॉलो करा. अशा नवीन कॉन्टेंट पण टाकतो, बघत आहे व्हिडिओला. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.